हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर गुरुवार आणि गुरुपुष्यामृत योग अधिक महिन्यामध्ये आलेला होता. तर खूप छान योग होता, म्हणून मी निघाले होते काहीतरी खरेदी करण्यासाठी. तर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला घरातली दिवाबत्ती केली आणि स्वामी चरित्र वाचले, काही सेवा केल्या. त्यानंतर छान अशी देवांची देवपूजा केली तिन्ही सांजेच्या वेळेला आणि मग मी निघाले होते थोडंसं सोने चांदी खरेदीसाठी, कारण गुरुपुष्यामृत योगावर खरेदी केलेली खूप शुभ असते. आणि त्यातली त्यात आता सध्या अधिक मास सुरू आहे, तर दोन्ही योगायोग जुळून आले आणि खूप छान. अधिक मासामध्ये तर जोडवी बदलावी असे म्हणतात नाही, ही पूर्वीपासून आलेली परंपरा आणि शास्त्रानुसार शुभ मानले जाते. तर जोडवी तर तशी मला अधिक मासामध्ये करायची होती आणि गुरुपुष्यामृत योग आला तर विचार केला कधीतरी करायचीच आहेत ना, तर आज तर चांगला शुभ मुहूर्त आहे. तर मग आम्ही गेलो होतो सोनाराकडे. तर पहा, इथे त्यांच्याकडे होती ती सगळ्या प्रकारची जोडवी टाकली. फक्त सिंगल मध्ये फॅन्सी येतात ती जोडवी मी पाहिली नाही, कारण मला सुट्टे 4 जोडवी घ्यायची होती. तर अशा पद्धतीने इथे मी जोडवी चॉईस केली आणि त्यानंतर सोनं काहीतरी घ्यायचं होतं. सोनं घ्यायचा काही विचार नव्हता, पण अधिक मास आणि अधिक मासामध्ये गुरुपुष्यामृत योग आल्यामुळे थोडंसं काहीतरी घ्यावं असं वाटलं. परंतु जी फॅन्सी मध्ये नथ पाहिली ती 1.5 ग्रॅमच्या वरतीच जात होती आणि एकदम छोटी 1 ग्रॅम पर्यंत येत होती. म्हणून मग विचार केला तशी मला होतीच, तर मी मोत्याची नथ घेतली. त्यानंतर सोनाराच्या दुकानातून आल्यानंतर तसंच स्वामींच्या मठामध्ये आलो. तर मी काय खरेदी केली ते मी तुम्हाला शेवटी दाखवतेच, व्हिडिओ कंटिन्यू करा. कारण गुरुवार होता आणि गुरुपुष्यामृत योग होता. तर इथे मठामध्ये येऊन दर्शन केलं. खूप गर्दी होती. अगोदर आरती पण झालेली होती, परंतु आरती झाल्यानंतरही इतकी गर्दी होती. गुरुवार असल्या कारणाने स्वामींच्या मंदिरामध्ये गर्दी असतीच आणि गुरुवार असतो तेव्हा आमच्या इकडे 11 वाजेपर्यंत स्वामींच्या मठामध्ये रहदारी असते. तर इथं तुळजाभवानी मातेची ओटी वगैरे भरली, दर्शन घेतलं. त्यानंतर मठामध्ये बसून थोडा वेळ नामस्मरण केलं. स्वामींच्या मठामध्ये आल्यानंतर एक 15-20 मिनिट बसल्यानंतर मनाला जी शांती मिळते ना, तर ती कुठंच मिळत नाही आणि खूप छान समाधान वाटतं. तर इथे थोडा वेळ नामस्मरण केलं आणि सध्या अधिक मास सुरू आहे. तर अधिक मासानंतर प्रत्येकाला जमेल तसं नक्कीच काहीतरी थोडी तरी सोनं चांदी किंवा तांब पित्तळ कोणताही धातू खरेदी करायचा प्रयत्न करा, कारण खूप चांगलं असतं. सोनं तर प्रत्येक जण खरेदी नाही करू शकत, पण तुम्हाला जे शक्य होईल ते. आणि जोडवी तर नक्कीच बदलावी, कारण आपली पहिली जोडवी देऊन त्यामध्ये थोडीशी भर नक्कीच टाकावी, कारण जास्त काही लागत नाही, हे प्रत्येक जण करू शकतं. पहिली जोडवी देऊन त्यामध्ये थोडंसं आपण टाकू शकतो. तर हे पहा, आता इथे मी अशा प्रकारची जोडवी घेतली होती. तर मी तुम्हाला आता त्याची डिझाईन दाखवते. नक्कीच कमेंट करून सांगा की जोडवी आणि नथ याची डिझाईन तुम्हाला कशी वाटते. तर आणि आवडली तर नक्कीच एक कमेंट करा, कारण माझे जोडवीचेही मी काय प्रत्येक वेळी बदलत नाही, कारण कधीतरी दुकानात गेल्यानंतर आवडलं तर मी घेऊन येत असते. माझी सिंगल एकच जोड नसतो, 3-4 जोडवीचे जोड असतात. असं कोणी म्हणतं की जास्त जोडवीचे जोड घरात नसावेत, पण आतापर्यंतचा माझा अनुभव आहे तसं काहीच नाहीये. माझे घरामध्ये जोडवीचे जोड जास्त आहेत, पण निगेटिव्ह असं मला कधी काही जाणवलं नाही. तर हे पहा, अशा प्रकारे जोडवीची डिझाईन घेतली होती. तर तुम्हाला आता याच्यामध्ये कशी दिसती काय माहिती, तर नक्की कमेंट करा तुम्हालाही कशी वाटली. तर त्यानंतर नथ घेतली होती. नथही आहे, पण आता कधी कोणाला आहेर वगैरे आपल्याला द्यावा लागतो ना, तर आपण घेतच असतो. तर बघूया. तर ही पहा, अशा नाकामध्ये घातल्यानंतर खूप सुंदर दिसते. साधा सिंपल मोत्याचा आहे, पण नाकामध्ये खूप छान दिसतो आणि समोरासमोर खूप छानही वाटते. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असाल तर एक लाईक नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. नक्की व्हिडिओला एक लाईक करा.